नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जमला आहात चित्रकला शिकण्यासाठी. चित्रकला शिकण्यासाठी मुख्य आणि महत्त्वाचे काय आहे तर बेसिक नॉलेज खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बेसिकमध्ये 1 नंबर ही रेषा आहे, रेषा 2 नंबर आकार, 3 नंबर रंग आणि 4 नंबर रंगछटा आणि 5 नंबर पोत म्हणजे स्ट्रक्चर म्हणजे आपली त्वचा कशी असं मुलायम त्वचा असते त्यासारखी, तर त्याला पोत असे म्हणतात. तर चला तर मग आपण बेसिक फंडामेंटलमध्ये सुरुवातीला पहिला भाग शिकूया. बेसिक सरावासाठी लागणारा झेरॉक्स पेपर आणि पेन्सिल या 2 माध्यमातून आपल्याला बेसिक सराव करता येईल. चला तर मग सुरू करूया. बेसिक सराव रेषा. आपणाला डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला जाणारी सरळ अशा आपणाला रेषांचा सराव करायचा आहे. आता 2 नंबरमध्ये आपणाला वरून खाली येणारी रेषा आणि परस्परांना स्पर्श न होता काढायची रेषा आहे. तर आपणाला 3 नंबरमध्ये आडवी रेषा, आडव्या रेषेचा सराव आपणाला करायचा आहे. तिरपी रेषा, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाणारी रेषा, याचा पण आपल्याला सराव करायचा आहे. आता 5 नंबर वक्ररेषा. वक्ररेषांसाठी आपल्याला भरपूर सराव करायचा आहे, कारण याचा चित्रकलेमध्ये सर्वात जास्त उपयोग होतो. आणि आता समुद्रासारखी आपणाला लयदार रेषा काढायची आहे. याचा पण आपणाला चित्रामध्ये खूप 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 अभ्यास करावा लागेल. याचा आपणाला दिवसामध्ये चित्र सुरुवात करण्याच्या अगोदर याचा आपणाला खूप अभ्यास करावा लागेल. आता काढणारी रेषा म्हणजे झिगझॅग रेषा. या रेषेचा आपणाला अभ्यास करायचा आहे. झिगझॅग रेषा याचा आपणाला उपयोग करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, रेषेला रेषा स्पर्श न करता ही रेषा आपणाला काढायची आहे. याचा आपणाला चित्रामध्ये भरपूर उपयोग होणार आहे. आपणाला आता लयदार रेषा पण वरून खाली येणारी लयदार रेषा काढायची आहे. याचा तुम्ही सराव केल्यामुळे तुम्हाला चित्रामध्ये खूप खूप मदत होईल. तशीच झिगझॅग रेषा ही वरून खाली येते वेळेस ही रेषा काढायची आहे. याचा आपणाला भरपूर सराव करायचा आहे. आता ही वर्तुळाकार जी की रेषेला लहान होत जाणारी वर्तुळाकार रेषा मारायची आहे. याचा खूप 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 अभ्यास होतो. चित्रामध्ये
तुम्हाला सहज तुमच्या हाताला वळण लागेल असा हा आकार आहे. याचा आपणाला कमीत कमी 5 ते 10 पानं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. चौकोनाचा पण तसाच सराव करायचा आहे मित्रांनो. या सरावामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. ह्या पाठमध्ये आपण रेषा शिकलो आणि पुढच्या पाठमध्ये आपण आकार शिकणार आहोत. पुढच्या पाठ बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.